आज आपण करणार आहोत गुजराती रेसिपी कुरकुरीत खाकरा, जो खाण्यासाठी अतिशय सुंदर असा लागतो. त्यासाठी मी घेतलंय 1.5 कप गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मी घेतलेलं आहे बेसन पीठ. त्यानंतर एक लहान चमचा मी घेतलेला आहे धने पावडर आणि थोडीशी लाल मिरचीची पावडर चवीसाठी. आणि त्याच्यानंतर आपण घेत आहोत थोडीशी अर्धा चमचाभर हळद. हळद घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडासा आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे आणि ओवा घेतल्यानंतर थोडेसे आपल्याला जिरे देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर इथे आता मी थोडेसे जिरे देखील घेत आहे, तर पाहू शकता. आणि या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर शेवटी आपल्याला टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी. तर इथे मी कसुरी मेथी टाकून घेत आहे. हाताने छान अशी कुस्करून आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे मीठ. तर चवीनुसार मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला टाकायचं आहे तेल. तर तेल टाकायला आपल्याला अजिबात कंजूसी करायची नाहीये. तर मी जवळजवळ 4 चमचे असे भरून मी तेल घेतलेलं आहे. कारण नंतर आपल्याला इथे तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये. तर ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेसच आपल्याला इथे व्यवस्थित असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर हाताने आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता हाताने मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी अशा मिक्स करून घेत आहे, जेणेकरून की व्यवस्थित आपलं पीठ मळलं जावं. तर अशा रीतीने सर्व ज्या काही गाठी असतील त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि व्यवस्थित असं पीठ करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अगदी व्यवस्थित मळण्यासाठी इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पण पीठ आपल्याला अजिबात असं पातळ मळायचं नाहीये किंवा मऊ देखील नकोय. तर आपल्याला पीठ असं घट्टच मळायचं आहे. त्यामुळे आपल्याला पीठ मळत असतानाच थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि घट्ट असं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी अतिशय कमी पाण्याचा वापर करत आहे आणि पीठ इथे छान आपलं मळून तयार झालेलं आहे. तर पाहू शकता घट्ट असं पीठ आपलं इथं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता पीठ इथे आपलं मळून अगदी तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे खाकरा करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सर्व गोष्टी त्यामध्ये टाकून अशा रीतीने पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता पीठ इथे आपलं मळून तयार झालेलं आहे. आता 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे पीठ व्यवस्थित छान असं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनिटं मी इथे ठेवत आहे पीठ व्यवस्थित आणि आता 10 मिनिटं इथे होऊन गेलेले आहेत. त्यानंतर छोटे छोटे असे हुंडे घेतलेले आहेत आणि खाकरा असा मी लाटायला सुरुवात केलेली आहे. तर पाहू शकता खाकरा अतिशय पातळ असं मी लाटलेला आहे. तर जितकं तुमच्याच्याने शक्य होईल तितकं पातळ असा खाकरा तुम्हाला लाटून घ्यायचा आहे. तर जसे आपण चपातीला हुंडे असे करून घेतो पिठाचे, तसेच अगदी करून घ्यायचे आहेत आणि अगदी मीडियम फ्लेमवरती, म्हणजे एकदम कमी नाही आणि एकदम जास्त मोठाही नाही, असं मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान तवा असा गरम करून त्याच्यावरतीच खाकरा असा शेकून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मी ते अतिशय पातळ असं लाटून घेत आहे. तर जितकं पातळ तुम्ही लाटाल ना तितकंच खाकरा आपला छान असा कुरकुरीत होतो. त्यानंतर आपल्याला एखाद्या असं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाच्या साहाय्याने असं व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला खाकरा छान असा एकदम लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला शेकून घ्यायचा आहे. त्यामुळे तो अतिशय कुरकुरीत असा होतो. तर पाहू शकता इथे एका कपड्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित त्याला असं छान वरून असं प्रेस करत आहे आणि जोर जोरात प्रेस करून आपल्याला खाकरा असा छान शेकून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा रीतीने आपल्याला खाकरा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आणि इथे एका साईडला मी खाकरा असा लाटून घेत आहे. तर अतिशय आपल्याला होईल तितकं पातळ असं लाटून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने एका साईडला मी खाकरा छान असा शेकून देखील घेत आहे आणि लाटून देखील घेत आहे. तर एकदम पातळ पातळ लाटून एखाद्या डब्याचं झाकण
किंवा एखादं गोल असं ताट घेऊन आपल्याला जर एकाच शेपमध्ये करायचं असेल तर त्याच्या साहाय्याने आपल्याला छान एकाच शेपमध्ये असं खाकरे असे गोल गोल आपल्याला कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून की त्याला एकच असा व्यवस्थित शेप होईल आणि एकाच आकाराचे सर्व खाकरे होतील, असे लहान मोठे होणार नाही. तर पाहू शकता इथे खाकरा जवळजवळ आपला शेकून व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि आता जो खाकरा मी लाटून घेतलेला होता तो एका गोल ताटाच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला गोल शेप यावा यासाठी मी व्यवस्थित असं त्याला कट करून घेत आहे. तर अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित खाकरा लाटून एका डब्याचं झाकण किंवा एखादं गोल असं ताट घेऊन आपल्याला एकाच शेपचे असे व्यवस्थित छान बाजारासारखे खाकरे आपल्याला करता येतात. तर पाहू शकता दुसरं देखील खाकरा इथे लाटून झालेला आहे आणि तो मी तव्यावर टाकून घेतलेला आहे. तर अशा रीतीने आपल्याला एक एक करून सर्व असे खाकरे करून घ्यायचे आहेत. खाकरा खाण्यासाठी अतिशय सुंदर असा लागतो, कुरकुरीत लागतो आणि मला तर चहा बरोबर खाण्यासाठी अतिशय आवडतो. असंच आपण फक्त नुसतं खाकरा देखील खाऊ शकतो. चवीला अतिशय चविष्ट असा लागतो आणि गरम गरम चहा सोबत तो खूपच सुंदर लागतो. तर तुम्ही देखील असा खाकरा नक्की ट्राय करून बघा. पण लाटताना मात्र आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात, कारण अतिशय शक्य होईल तितकं आपल्याला असं एकदम पेपर सारखा तो लाटावा लागतो, तरच त्याला छान असा कुरकुरीतपणा येतो. तर पाहू शकता अशा रीतीने व्यवस्थित शक्य होईल तितक्या जोरजोरात आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि असा गोल गोल फिरवत व्यवस्थित आपल्याला खाकरा असा शेकून घ्यायचा आहे. तर अशा रीतीने इथे मी एक एक करून सर्व खाकरे असे बनवून घेत आहे. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी घरात आपल्या ज्या गोष्टी आपल्या उपलब्ध आहेत त्या गोष्टींपासूनच आपण असे खाकरे बनवू शकतो. तसे तर खाकऱ्याचे भरपूर असे प्रकार आहेत. मेथीचा खाकरा असतो, मसाला खाकरा असतो, साधा खाकरा असतो. तर आपण कोणत्याही प्रकारचा खाकरा घरामध्ये सहज असा करू शकतो. आज मी तुम्हाला जो दाखवत आहे तो असा साध्याच पद्धतीचा खाकरा आहे. तर त्याला काही जास्त आपल्याला कष्ट लागत नाहीये. तर कधी आपल्याला इच्छा झाली तर चहासोबत आपण अशा रीतीने खाकरा करू शकतो. आपल्या मुलांना देखील देऊ शकतो आणि मुलांना देखील अशा प्रकारचा खाकरा खाण्यासाठी अतिशय आवडेल आणि बनवायला देखील तितकाच सोपा आहे. फक्त लाटतानाच आपल्याला इतकी काळजी घ्यावी लागते की तो अतिशय पातळ असा आपल्याला लाटून घ्यावा लागतो. तर अशा रीतीने खाकरा आपण घरीच करू शकतो. तर मार्केटमध्ये तर खाकरा मिळतोच, पण घरी आपण जो बनवतो तो खाकरा अतिशय चवीला छान आणि उत्कृष्ट असा होतो आणि आपल्याला हवा तशा पद्धतीने आपण घरी तो बनवू शकतो आणि कधीही बनवून आपण तो खाऊ शकतो. तर चहा सोबत गरम गरम चहा सोबत तर अतिशय सुंदर हा खाकरा लागतो आणि माझा तर अतिशय फेवरेट असा आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे खाकऱ्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल. बनवायला देखील अतिशय सोपा आहे आणि चवीला देखील खूप उत्कृष्ट असा लागतो. तर पाहू शकता अशा रीतीने खाकरे आपण घरच्या घरी करून कधीही आणि केव्हाही आपण खाऊ शकतो. ही एक गुजराती डिश आहे किंवा पदार्थ म्हणू शकता तुम्ही याला किंवा रेसिपी म्हणू शकता. पण गुजराती लोकांकडे तुम्ही कधीही गेलात तर त्यांच्या घरात तुम्हाला 12ही महिने खाकरा हा बघायला मिळेल. तर नेहमी त्यांच्या घरी कोणी पाहुणे पण आले तरी चहा सोबत ते लोकं खाकरा हा नक्कीच खाण्यासाठी देतात. तर त्यांच्या घरात हा नेहमीच आपल्याला दिसतो. तर खाण्यासाठी तसं पाहिलं तर हा इतका सुंदर लागतो ना, की आपणही तो घरीच बनवून खाऊ शकतो. तर अशा प्रकारचा खाकरा तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अतिशय झटपट होणारी आहे. अजिबात त्याला वेळ पण लागत नाही आणि कधीही आपल्याला वाटलं खावंसं, तर आपण कधीही अगदी गव्हाचं पीठ आपल्या घरी तर नेहमीच असतं. आपण कधीही, केव्हाही बनवू शकतो आणि तसंच आपण कुठे एका पिकनिकला वगैरे गेलो किंवा प्रवासात गेलो, तर आपण हा खाकरा अशा रीतीने बनवून आपण तो ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवून आपण तो नेऊ शकतो. आणि 2 महिने टिकणारा हा खाकरा आहे. अगदी 2 महिने देखील
तुम्ही अशा रीतीने खाकरे बनवून तुम्ही एका ट्रान्सपरंट अशा डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही करून ठेवू शकता, जेणेकरून की तुमच्या घरी कधी पाहुणे पण आले तर त्यांना देखील तुम्ही अशा प्रकारचा खाकरा चहा सोबत खायला देऊ शकता, किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा चहा सोबत तुम्ही खाऊ शकता. इतकी सोपी आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील अशा पद्धतीचा गुजराती खाकरा नक्की एकदा ट्राय करून बघा. पाहू शकता किती छान इथे आपले खाकरे बनून तयार झालेले आहेत आणि अतिशय कुरकुरीत असे हे होतात आणि खायला देखील तितकेच चविष्ट असे लागतात. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? जर खरोखर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि तुमची मुलं जर चपाती खाऊन कंटाळली असतील किंवा त्यांना रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल, तर सुट्टीच्या दिवशी त्यांना चहा सोबत असा खाकरा नक्की खायला द्या. तर पाहू शकता इथे आपले खाकरे बनून छान तयार झालेले आहेत. अतिशय सुंदर आणि कुरकुरीत असे खाकरे आपण घरच्या घरीच तयार केलेले आहेत. तर तुम्ही देखील अशा प्रकारे खाकरा नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात कंजूसी करू नका. तर तुम्हाला फक्त बेल आयकॉनचं एक बटन दाबायचं आहे, बेलचं, जेणेकरून माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि तुम्हाला माझ्या पुढच्या नवनवीन रेसिपी देखील बघायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज देखील पाहू शकता. तर पाहू शकता इथे आपला कुरकुरीत खाकरा बनून तयार झालेला आहे. इथे तुम्हाला मी तोडून देखील दाखवत आहे. किती कुरकुरीत असा खाकरा आपला तयार झालेला आहे आणि खायला देखील तितकाच चविष्ट असा आहे. तर तुम्ही देखील नक्की असा खाकरा एकदा तयार करून बघा आणि मला प्लीज कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर पाहू शकता किती कुरकुरीत आपला खाकरा इथे बनून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? प्लीज मला कमेंट्स करून सांगा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.